उस्मानाबाद जिल्ह्यात रांजणी इथं नॅचरल शुगर इंडस्ट्री साखर उद्योगात शेतकरी हिताचं काम करत आहे। नॅचरल शुगरनं आता आणखीन एक पाऊल पुढे टाकत शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिरतेसाठी कमी काळात भरघोस उत्पादन देणाऱ्या शेडनेटमधील सिमला मिरचीची गटशेती सुरू केली आहे। यातून 100 तरुणांना आणि 600 मजुरांना कायमचा रोजगार मिळालाय। यातून प्रत्येक शेडनेट धारक आज वार्षिक किमान 3 ते 8 लाख रुपयांपर्यंत नफा कमवत आहेत। सततच्या दुष्काळावर मात करण्यासाठी कृषीरत्न बीबी ठोंबरेंनी केलेल्या प्रयत्नांना आर्थिक यश आलंय। आज आपण नॅचरल कंपनीच्या शेडनेटमधील सिमला मिरची गटशेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात जाणार आहोत। कळंब तालुक्यातील रांजणी गावच्या परिसरात शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती करण्यासाठी बीबी ठोंबरेंनी नॅचरल शुगर इंडस्ट्रीची 2000 साली सुरुवात केली। या भागातल्या शेतकऱ्यांना ऊसाच्या उत्पादनातून 4 पैसे देखील मिळू लागले। पण गेल्या सलग 3 वर्षात दुष्काळामुळे ऊस शेती आणि परिसरातलं अर्थकारण धोक्यात आलं। मग कारखान्यानं यावर उपाय म्हणून शेडनेटमधील भाजीपाला शेतीचा स्वीकार करायचं ठरवलं। सततच्या 3 वर्षाच्या दुष्काळापासून ऊसाचं पीक जवळपास नाहीसं झाल्यासारखं झालं आणि त्यामुळे आमच्या या भागामधला संपूर्ण शेतकरी हा उद्ध्वस्त होतो की अशी परिस्थिती निर्माण झाली। संपूर्ण या शेतीमाल प्रक्रियाच्या बाबतीमध्ये आपण पाहतोय की फक्त ऊस एक असं पीक आहे की ज्या पिकाच्या माध्यमातून हा शेतकऱ्याला हमीनं पैसा देणारं पीक होतं आणि गेल्या 3 वर्षाच्या दुष्काळामुळे हे पीक संपत आलं आणि त्यामुळं शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आणि या एकूण परिस्थितीमध्ये काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे। दुष्काळासारख्या आलेल्या संकटाच्या इष्टापतीमध्ये कन्व्हर्शन करून यामधून काही सापडतं का याचा वेध घेता आम्हाला या शेडनेट आणि भाजीपाला उत्पादन आणि त्यावर प्रक्रिया करण्याची संकल्पना सुचली आणि त्या माध्यमातून मागच्या वर्षी आम्ही हा शेडनेटचा आणि भाजीपाला उत्पादनाचा प्रकल्प सुरू केला। हवामान बदलाच्या संकटाबरोबर सामाजिक संकटामुळे तरुण शेती करण्यास तयार नाहीत हे ठोंबरेंच्या लक्षात आलं। मग ठोंबरेंनी तरुण शेतकऱ्यांचे गट तयार केले आणि त्यांना शेडनेटमधील भाजीपाला उत्पादनाकडे वळवलं। आज त्यांच्याकडे जवळपास 100 शेतकऱ्यांचा गट असून गटामुळे भाजीपाला उत्पादन करणं अतिशय सोपं झालंय। पारंपरिक पद्धतीनं वळायला तयार नाहीये। स्वतःच्या करिअरसाठी छोटीशी नोकरी कुठे मिळेल का, मग ते शेती विकून त्यासाठी काही 10-5 लाख रुपये द्यायची पाळी आली तरी सुद्धा चालेल अशा भूमिकेमधून तो शेतीपासून दुरावत चालला आणि त्यामुळे संपूर्ण खेडी ओस पडायला लागली आणि पुढची पिढी जर शेतीमध्ये आली नाही तर ह्या सगळ्या शेती ओस पडेल अशा या अगदी भ्रामक अशा मोठ्या संकटामध्ये आम्ही सापडलो असताना हा सुशिक्षित तरुण पुन्हा शेतीकडे वळला पाहिजे आणि तो वळत असताना त्याला अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाची जोड देऊन तो शेतीमध्ये यावा या संकल्पनेमधून आम्ही ही शेडनेटची योजना सुरू केली। गेल्या वर्षी कारखान्याच्या माध्यमातून तरुण शेतकऱ्यांना स्वावलंबी बना आणि इतरांना रोजगार देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। यातून तरुण शेतकऱ्यांनी शेडनेटच्या माध्यमातून टोमॅटो पिकाचं उत्पादन घेतलं। जेमतेम 4 महिन्यात प्रत्येक शेतकऱ्यानं 2 ते 4 लाख रुपयापर्यंत निव्वळ नफा कमवला। संकल्पना राबवत असताना नॅचरल शुगरच्या ऊस विकास या विभागामार्फत प्रामुख्यानं आम्ही या पिकासाठीचं सगळं तंत्रज्ञान हे आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या माध्यमातून त्या पिकाचं तंत्रज्ञान, त्या पिकासाठी लागलेले इनपुट्स आणि ते पीक तयार झाल्यानंतर त्याची संपूर्ण मार्केटिंगची जबाबदारी ही नॅचरल शुगरच्या ऊस विकास विभागाच्या माध्यमातून आम्ही राबवतो आणि त्यामुळं पहिल्या 50 शेडनेटमध्ये टोमॅटोचं पीक घेतलं। सरासरी 20 गुंठ्यामध्ये 3 ते 3.5 लाख रुपये या तरुणांना 4 महिन्यामध्ये उत्पन्न मिळालं आणि त्यामुळे त्या शेतीची गोडी लागली आणि नंतर जवळपास 100 शेडनेटचा उपक्रम आम्ही मागच्या ऑक्टोबरमध्ये राबवला। गेल्या वर्षी मिळालेल्या यशानंतर नॅचरल शुगरनं यंदा ऑक्टोबर महिन्यापर्यंत 50 गावात 100 शेडनेटची उभारणी केली। या शेडनेटमध्ये सध्या सिमला मिरचीचं उत्पादन सुरू आहे। या उत्पादनाच्या मार्केटिंगची जबाबदारी साखर कारखान्यानं स्वीकारली। आज कारखान्यानं यासाठी 5000 टन क्षमतेचं शीतगृह देखील उभारले। कारखान्याच्या पुढाकारामुळेच हे शक्य झालंय। यामुळे आज या दुष्काळी परिसरात किमान 100 कोटी रुपयांची उलाढाल होऊ लागली। 100 शेडनेटच्या माध्यमातून प्रति शेडनेट 8 ते 10 लाख रुपयाचा निव्वळ नफा
आपण जर गृहीत धरला तर वर्षाकाठी 80 लाख ते 1 कोटी रुपये एवढा निव्वळ नफा या तरुणांच्या खिशामध्ये जाणार आहे. आणि त्यामुळे तरुण सुशिक्षित शेतकऱ्यांसाठी आणि त्यातही अशा दुष्काळी भागामध्ये मला असं वाटतं की शेडनेटच्या माध्यमातून अशा पद्धतीची सांघिक शेती जर आपण करू शकलो तर महाराष्ट्रातल्या कृषी क्षेत्रामध्ये एक नवी क्रांती घडू शकेल. आज साखर कारखान्यांच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आज आर्थिक उलाढाल ग्रामीण भागामध्ये होते आणि त्याबरोबर जो कोरडवाहू शेतकरी आहे, कमी पाणी असेल, अल्पभूधारक असेल, किमान 1 एकर अर्धा एकर जरी क्षेत्र असलं तरीसुद्धा तो शेतकरी वर्षाकाठी 10 लाख रुपये यामधून मिळवू शकून स्वयंपूर्ण होईल, स्वावलंबी होईल आणि अत्यंत स्वाभिमानानं आपलं जीवन जगू शकेल. येणाऱ्या काळात कारखान्याच्या वतीनं प्रत्येक ऊस उत्पादकाला ऊसात बटाटा आणि कांद्याचं आंतरपीक घेण्यासाठी योजना राबवण्यात येणार आहे. तर उत्पादित शेतमालावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प कारखाना स्थळावर उभारला जाईल. आज प्रत्येक शेडनेट धारकाला भाजीपाला उत्पादनातून वार्षिक किमान 8 ते 10 लाखांचा नफा मिळू लागलाय. त्यामुळे परिसरातले शेतकरी देखील समाधानी आहेत. ठोंबरे साहेबाची दूरदृष्टी, जसं की वाहणाऱ्या पाण्याला एक दिवस समुद्र मिळतो तसं ठोंबरे साहेबाची दूरदृष्टी असल्यामुळं थांबून न राहता काही ना काही वेगळं केलं पाहिजे असं दूरदृष्टी असल्यामुळं ही शेडनेटचा एक आशेचा किरण म्हणून साहेबांनी शेडनेटकडे पाहिलं आणि साधारणतः आमच्या भागामध्ये 80 शेडनेटची उभारणी झालेली आहे. त्यामध्ये सगळीकडं साधारणतः 20 गुंठ्याचे काय आहेत, 10 गुंठ्याचे काय आहेत. तर त्यामध्ये जे की जसं मी म्हटलं की माझं 1 एकरचं शेडनेट आहे, त्यामध्ये मी मिरचीचं पीक घेतलेलं आहे आणि त्या मिरचीचं आता साधारणतः जवळपास 3 ते 4 तोडे झालेले आहेत. एका शेडनेटमधून माझी साधारणतः 3 ते 4 टन मिरची विक्रीसाठी गेलेली आहे. दुष्काळामुळे 5 एकर ऊस होता, पण त्याच्यातला 3 एकर ऊस मोडला आहे. सध्या 2 एकर ऊस आहे. 2 एकर ऊस करीत 10 गुंठ्याचं शेडनेट आम्ही घेतलेलं आहे कारखान्याकडून. कारखान्याने आम्हाला मिरचीच्या रोपापासून शेवट खताच्या ढोसापर्यंत तिथून आम्हाला 10 दिवसाचा शेड्यूल येतो. ते कारखान्यावर नेहला इकरी करता तिथं आम्हाला 8 दिवसाला 4,000-5,000 रुपये 10 गुंठ्यातून भेटतात. त्याच्यावर आमचे आर्थिक घरपरपंच भागतो. आज मराठवाड्यातला साखर उद्योग वेगवेगळ्या कारणामुळे सतत चर्चेत असतो. अशावेळी रांजणीच्या नॅचरल शुगरनं मात्र आपल्या ऊस उत्पादकांच्या आर्थिक स्थितीत खरोखर सुधारणा होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्याचं दिसतंय. आज हवामान बदलाच्या काळात शेतकरी एकटाच भरडला जाताना दिसतो. त्याच्यासाठी गटशेती आणि साखर कारखान्याच्या सहकार्याच्या माध्यमातून वेगळं आणि उपयुक्त काम कसं करता येऊ शकतं याचा आदर्श वस्तुपाठच कृषीरत्न बीबी ठोंबरे आणि त्यांच्या नॅचरल शुगरनं घालून दिलाय. त्यांचा आदर्श राज्यातल्या गडगंज साखर सम्राटाने घेतला तर सध्याच्या संकटाच्या काळातून शेतकरी नक्कीच उभारी घेईल. अवकाळी पाऊस, गारपीट आणि हवामान बदलांचं संकट यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा पूर्णतः आर्थिक विकास कोलमडलेला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील रांजणी येथील नॅचरल ऑर्गॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन बीबी ठोंबरे यांनी 84 शेतकऱ्यांना शेडनेटच्या माध्यमानं आर्थिक विकासाचं काम केलंय. या शेडनेटमधील शिमला मिरचीमुळे परिसरातील किमान 500 लोकांना रोजगार उपलब्ध झाला असून यातून 2.5 कोटी रुपयांचं उलाढाल होते. परिसरातील शेतकऱ्यांचाही आर्थिक विकास यातून साध्य होतोय. दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, रांजणी, उस्मानाबाद.